नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग पु ल देशपांडे यांच्यासोबत करूयात शांतिनिकेतनची सफर. डॉक्टर भूदेव बाबूंशी ठरवल्याप्रमाणे त्यांचे झाड शोधित निघालो. थंडी चांगलीच होती. असल्या थंडीत झाडाखाली बसण्यापेक्षा शेकोटीभोवती वर्ग भरवले पाहिजेत. मी आश्रमाच्या तपोवनात शिरलो. आम्रकुंजातल्या झाडाखाली वर्ग भरले होते. गुरुजन जटाजूटधारी नव्हते आणि छात्रछात्री वल्कलेले नेसलेली नव्हते. एवढाच काय तो फरक. एरवी मला तिथे सगळ्या शकुंतला, प्रियवंदा, महाश्वेता, निपुणिका, मालविका, चित्रलेखाच दिसत होत्या. कण्व आणि एखादी वृद्ध गौतमीही दिसत होती. हल्ली शांतिनिकेतनच्या आश्रमात आश्रम हरणींचीच संख्या अधिक आहे. इतके वर्ग चालले होते, परंतु कुठे कोलाहल वाटत नव्हता. हिरवळीवर गुरुजींपुढे अंध्रचंद्राकार पंगत करून बसलेला छात्रगण. सकाळच्या कोवळ्या 3 हात हिरवळीवरचे दवबिंदू चमकत होते. मुलामुलींच्या अंगावरील रंगीबेरंगी लोकरी स्वेटरशी स्पर्धा करणारे डोलियाचे ताटवे. डोलियाच्या इतक्या विविध जाती यापूर्वी मी कधीही पाहिल्या नव्हत्या. आयुष्याची पहिली 11 वर्षे निसर्गाच्या साऱ्या लीला पाहत पाहत विद्या संपादन करणाऱ्या या मुलांचा मला हेवा वाटला. एरवी शाळा म्हणजे कोंडवाडे, अंधार कोठड्या. गुरुदेवांच्या बालपणी त्यांनीही असल्याच अंधार कोठड्या पाहिल्या. तसल्या त्या शाळा आणि तिथे मिळणारे ते घोकमपट्टीचे शिक्षण यांची त्यांना बालपणापासून घृणा होती. शांतिनिकेतनची उघड्यावरची शाळा ही लहानपणापासून मनात धरलेल्या शाळानमक तुरुंगाविरुद्ध त्यांनी केलेली प्रोटेस्ट होती. 1901 सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांनी या माळावर ही उघड्यावरची शाळा काढली. त्या पाठशाळेचे नाव ब्रह्मचर्याश्रम असे होते. त्या शाळेतल्या पहिल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा मुलगा रवींद्रनाथ होता. स्वतःच्या पोरांना कॉन्व्हेंट्स किंवा अशा श्रीमंत शाळात घालून इतरांच्या पोरांना देशी भाषेत ढकलणाऱ्या पुढाऱ्यांच्या ह्या काळात बंगाली भाषेतून शिक्षण देणाऱ्या ग्रामीण शाळेत स्वतःच्या मुलाला घालणारे रवींद्रनाथ अव्यवहारी ठरले असते. ज्या टागोर कुटुंबातील मुले सोन्याच्या बोंडल्याने दूध पीत त्यांना इथे या अरण्यात आणून गावंढळ बोरात बसवायचे. बंगाली असून शाकाहार घ्यायचा. मास्तरांच्या हातातल्या छड्या काढून त्यांना पोरांच्या जोडीने नाचायला, गायला, नाटकात सोंगे घ्यायला लावायचे. 70 वर्षापूर्वी बंगालात साहेबभाईची चढाओढ चालली होती. त्या काळात हा देशीपण म्हणजे खूळच मांडण्यात आले. ब्राह्मसमाजी टागोर मुलांना नाही ती वेडे शिकवतात म्हणून सनातनी बंगाल रुष्ट आणि आश्रमाच्या नावाखाली राजद्रोही क्रांतिकारक बनवण्याचा कट चालवला आहे म्हणून इंग्रज सरकारचा रोष. सुरुवातीला कलकत्त्यातल्या पालकांनी पूर्वी बोर्डीच्या शाळेत मुंबईचे पालक पाठवीत तशी आपली उन्हाळ कार्टी बघू काही वळणावर आली तर म्हणून इथे पाठवली. आणि ही मुले सुटीत घरी गेल्यावर चित्रे काढताना, गाणी गाताना, रात्री नक्षत्रांविषयी माहिती सांगताना आणि पदार्थ विज्ञानशास्त्राच्या मौजात रंगलेली पाहून त्यांना धक्काच बसला. हळूहळू बंगालची खात्री पटायला लागली की हा कवी अगदीच काही ढगांवर स्वार होऊन हिंडणारा नाही. पण ब्रिटिश सरकारला मात्र निराळा संशय होताच. टागोरांच्या शाळेत सरकारी नोकरांनी आपली मुले पाठवू नयेत असा सरकारचा गुप्त फतवा निघाला. तपोवनाच्या कल्पनेने रवींद्रनाथांना लहानपणापासून वेड लावले होते. जुन्या आश्रमीय शिक्षण पद्धतीवर त्यांची केवळ एक कल्पनारम्य वातावरण एवढ्यासाठीच श्रद्धा नव्हती. त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. यंत्रयुगाची चाहुलही या कवीला वसंत ऋतूच्या चाहुलीसारखी फार आधी लागली होती. माणूस निसर्गापासून दूर जाईल याची उदात्ताची ओढ कमी होईल. कारकून बनवायच्या इंग्रजांनी काढलेल्या शाळा कॉलेज नामक फॅक्टऱ्यांमध्ये त्याचा आत्मा केवळ पोटभरू वृत्तीचंच रंगेल. हा धोक्याचा इशारा द्रष्ट्या कवीने 500 वर्षापूर्वीच दिला आहे. वृक्षझरांचे गूढ मधुर गुज ऐकण्याची इच्छाच संपली की जीवनातल्या सौंदर्याला पूर्णविराम मिळतो आणि फक्त कोरडा पाशवी उपयुक्त वाद तेवढा उरतो. जीवनातले गाणे संपते. सुंदर स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्याची जिद्दच नाहीशी होते.
निसर्गाची नाना तऱ्हेची स्वरूपे, त्याची गूढ अनुभवण्याची आणि मानवी व्यवहाराचा अन्वयार्थ लावण्याची उत्कंठा निर्माण करणारे हे शिक्षणाचे ध्येय. नाना अनुभवांनी समृद्ध होत आणि त्या समृद्धीत आपल्या कर्तृत्वाने भर घालीत जगण्याविषयी उत्साह निर्माण करायला अंधेऱ्या खोल्यातून मास्तरांच्या छडीच्या किंवा परीक्षेच्या धाकाने जिथे शिक्षण देण्याचे ढोंग चालते असले वातावरण काय कामाचे. टागोरांचे खेड्यांवर अतोनात प्रेम. खेड्याला बंगालीत पल्ली म्हणतात. पल्ली संस्कृतीवर त्यांनी कितीतरी सुंदर लेख लिहिले आहेत. कृषीप्रधान देशात ही निसर्गाशी झुंजत खेळत त्याची भाबड्या मनाने मनधरणी आणि प्रार्थनाही करीत वाढलेली ऋषीप्रणीत शिक्षण पद्धती माणसांची मने मोकळी करू शकेल असा त्यांचा विश्वास होता. बाबू संस्कृतीला रोगटपणा ओळखणारा रवींद्रनाथ हा पहिला बंगाली बाबू निघाला. बाबू संस्कृतीचा प्रभाव इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या आक्रमणामुळे सर्वात आधी पडला तो बंगालवर. त्यामुळे सामान्य भारतीय म्हणजे कोणीतरी मागासलेला, असंस्कृत असे मानणारा आणि त्याच्यापासून दूर जाणारा असा आंग्ल भारतीयांचा वर्ग प्रथम बंगालात निर्माण झाला. जे त्या राज्यकर्त्यांचे अंधानुकरण हे जीत गुलामांचे धोरणच असते. गोऱ्या साहेबाची कातडी मिळू शकत नव्हती. त्यामुळे ती आणि त्याची सत्ता एवढे सोडून त्याच्या दैनंदिन वापरात येणाऱ्या आणि बाजारात मिळणाऱ्या साऱ्या वस्तूंचा स्वीकार करून काळासाहेब तयार होत होता. बंगालने या बाबतीत आघाडी मारली होती. बंगालने म्हणण्यापेक्षा कलकत्त्याने. तिथे ही लागण प्रथम झाली. वास्तविक टागोर कुटुंब हे एखाद्या राजघराण्यासारखे. इंग्रज गव्हर्नरापासून ते इतर लहान मोठ्या गोऱ्या लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध. कुटुंबातले सर्वजण आंग्ल विद्याविभूषित. कुटुंबही चांगले भरघोस. रवींद्रनाथ हे देवेंद्रनाथांचे 14वे अपत्य. दोन नंबरचे बंधू सत्येंद्रनाथ हे भारतातले पहिले ICS. कोणी फ्रेंच भाषा पंडित, कोणी संगीतज्ञ, कोणी चित्रकार, सगळे देखणे. युरोपच्या यात्रा आजोबांच्या काळीच सुरू झालेल्या. असे असूनही देवेंद्रांच्या उपनिषदावरील नितांत श्रद्धेने म्हणा, ऋषितुल्य आचरणाने म्हणा, कशामुळे कोण जाणे, पण साऱ्या कुटुंबाचा आत्मा भारतीय संस्कृतीतल्या सौंदर्य शोधात रमलेला. भारतीय ऋषींनी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रासंबंधी केलेल्या विचाराविषयी नितांत आदर, संस्कृत भाषेवर अतोनात प्रेम, प्राचीन साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत, नृत्य, नाटक, शिल्प ही सुंदर भारतीय कला परंपरा इंग्रजांच्या आक्रमणामुळे आपण गमावून बसतो आहोत, म्हणजे पर्यायाने स्वत्वच गमावून बसतो आहोत याविषयी फार मोठी खंत. या साऱ्या रोगटपणाचे कारण आंधळेपणाने उचललेली मेकॉल साहेबांची लहान मोठे कारकून तयार करण्याच्या उद्देशाने बनवलेली शिक्षण पद्धती असे रवींद्रांचे वयाच्या 20-22 वर्षापासूनच मत होते. बंगालीत बाबू वर्गाला मसीजीवी म्हणजे शाहीजीवी असा अत्यंत समर्पक शब्द आहे. असले मसीजीवी तयार करणाऱ्या शिक्षणानेच भारतीयांच्यात न्यूनगंड निर्माण केला. इंग्रजी भाषा येणे ही जीवनाची इति कर्तव्यता आहे हे मांडणाऱ्या या वर्गाला आपल्या स्वत्वाचाच विसर पडला होता. शांतिनिकेतनातल्या तपोवनात त्यांनी हा प्राचीन आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना केली. मात्र इथे ब्रह्मचारी याचा संकुचित अर्थ नव्हता. सुंदर गृहस्थाश्रमाची पूर्वतयारी करणारे आणि जीवनातले सारे आनंद आणि चारी अर्थ समर्थपणाने भोगायला सिद्ध करणारे ब्रह्मचर्यच त्यांना अभिप्रेत होते. आपल्या प्राचीन आश्रमात पहिल्यापासूनच को एज्युकेशन असावे. कण्वांच्या आश्रमात स्त्रियांना मज्जाव नव्हता, परंतु कण्वांच्या काळानंतर गंगेचे बरेच पाणी वाहून गेले होते. मुसलमानी आक्रमणानंतर बायका गोशात गेल्या. बंगालात बायकांचे सारे आयुष्य माझघर आणि स्वयंपाकघरात. आज देखील पदर तोंडाआड धरून बोलणाऱ्या बंगाली स्त्रियांची संख्या कमी नाही. या शतकाच्या सुरुवातीला तर मुसलमानी सरंजामशाहीने लादलेला गोशाही होता. अशा काळात टागोरांनी सहशिक्षण सुरू केले. साहेब आणि साहेबी हा आदर्श असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात माणसाची मने मुक्त करणारे भारतीय ऋषीप्रणीत शिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या
परदेशी राज्यकर्ते आणि त्या राज्यकर्त्यांचे देशी दास या दोघांकडून थपडाच मिळत होत्या. तरुण रवींद्रांच्या जीवनातील एक लक्षणीय घटना आहे. बिहारीलाल गुप्त नावाच्या आपल्या एका मित्राकडे ते सुट्टीत राहायला गेले होते. एके दिवशी त्या मित्राने एका इंग्रज प्रिन्सिपॉलला जेवायला बोलावले होते. गुप्त मंडळी साहेबी मांडणारी होती. त्या काळी कोर्टातल्या ज्युरीत भारतीय लोकांना घ्यावे की नाही याविषयी ब्रिटिश सरकारचा विचार चालला होता. लोकातही आंदोलन सुरू झाले होते. या इंग्रज प्रिन्सिपल साहेबाचे मत होते, भारतीयांचा नैतिक दर्जा अगदीच नीच. त्यांना जीवनातले पावित्र्य म्हणजे काय तेच कळले नाही. त्यामुळे ज्युरीतले सदस्य होण्याची भारतीयांची लायकीच नाही. रवींद्रांनी या प्रसंगाचा उल्लेख करताना लिहिले आहे, एका बंगाली घरात आमंत्रित पाहुणा म्हणून येऊन बंगाल्यांच्यात बसून असले उद्गार काढायला ज्याला यत्किंचितही संकोच वाटला नाही, त्या माणसाकडे आम्ही कसल्या नजरेने पाहावे. हा शिक्षण देणारा गुरु. हातात हातकड्या घालून तुरुंगातले कैदी अन्न खायला बसतात, त्याला यज्ञीय भोजनाची पंगत म्हणणे ही जशी विटंबना आहे, तशीच कारकुनीला लागणारे गुलाम करण्यासाठी शिक्षणाचे जे तुकडे टाकण्यात येतात त्याला ज्ञानाची साधना म्हणणे ही एक विटंबनाच आहे. आमच्या शाळा म्हणजे परीक्षा नावाच्या राक्षसीपुढे बालकांचे बळी देण्याच्या जागा. भीती हा तिथला स्थायी भाव, आनंद हा नाहीच. भयभीत शिष्य आणि भयग्रस्त गुरु. ज्ञान देण्याचा आनंद नाही आणि घेण्याचाही नाही. गुरुदेव कवी असल्यामुळे त्यांना मुख्य वेळ होते ते आनंदाचे, मुक्ततेचे, विशालतेचे. ब्रह्मचर्याश्रम ही जीवनातल्या आनंदाचा शोध घेणाऱ्या कवीने स्थापन केलेली जागा होती. इथल्या प्रत्येक कृतीमागे कवी प्रतिभेचा सुवर्ण स्पर्श आहे. गुरुदेवांनी बांधलेले छात्रावास, ती टुमदार कुटिरे, मातीने सारवलेल्या भिंती, ती गवतांची छपरे, प्रत्येक वास्तूला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. उन्हा पावसापासून आवश्यक तेवढे संरक्षण असले तरी विद्यार्थ्यांनी ते ऊन आणि ती वृष्टी भरपूर भोगलीही पाहिजे याकडे त्यांचे लक्ष होते. ऋतूंचे खेळ हे भूगोलाच्या पुस्तकातून पाठ करायचे नसून वसंतापासून शिशिरापर्यंतचे हे ऋतुचक्र कसे गमतीने फिरते ते त्यांना प्रत्यक्ष दिसले पाहिजे. शांतिनिकेतनातल्या 3 महिन्यात मी देखील हेमंतला निरोप देण्यापासून वसंताचे स्वागत होईपर्यंत होणारे ऋतुपरिवर्तन आयुष्यात प्रथमच पाहत होतो. बदलणारे वारे, अकस्मात दरवळणारे नवे सुगंध, टपटप गळणारी पाने, उन्हाचे बदलत जाणारे पिवळेपण, हे सारे सृष्टी चमत्कार पहिली ते मॅट्रिकपर्यंतच्या एकाही भूगोलाच्या पुस्तकातून मला दिसले नव्हते. नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, ही कविता मास्तरांच्या छडीच्या धाकाने पाठ केली होती. ते कौतुक बाळाने नीट जाणावे यासाठी आमच्या कुठल्याही शिक्षकाने जरा खिडकीबाहेर पहा एवढे देखील सांगितले नव्हते. इथे मात्र रोज त्या हिरवळीवर बसताना गवताच्या पात्यांची बदलत जाणारे स्वरूपे पाहून सारा भूगोल इथल्या छात्रांच्या मनात हळूहळू झिरपत होता. इथे विद्याभ्यासाचा हा सुंदर खुला रंगमंच होता. कितीतरी पत्रे आणि ती घडविणारे ते कुंभार. नामदेवाचे डोके थोपटून गोरोबांनी ते कच्चे आहे म्हटल्याची कथा मला फार आवडते. गुरूंनी ती चिमुकली मने प्रेमाने भिजवावी, चांगल्या संस्कारांनी हळुवारपणे थापटा थोपटावी आणि ज्या क्षेत्रात ती कामी लावण्यात येणार आहेत त्या क्षेत्राला आवश्यक अशा साधनेच्या तपात ती भाजली जावी. तेव्हाच ती इष्ट आकार असलेली सत्पात्रे होणार. खुल्या वातावरणातल्या त्या शाळेत नुसती मजा करावी हा गुरुदेवांचा हेतू नव्हता. तिथे अभ्यासाची तपसाधना होती. फक्त घाऊक प्रमाणात एकाच छापाच्या विटा भाजून काढायचा तो शाळा नामक कारखाना होऊ नये यासाठी त्यांची धडपड होती. प्रत्येक शिल्प होता होईल तितके स्वतंत्र रीतीने घडावे या हेतूने त्यांनी आश्रमीय शिक्षण पद्धती स्वीकारली होती. मुकुल दे यांच्यासारखा आज जागतिक कीर्ती मिळवलेला चित्रकार शाळेतल्या गणिती, व्याकरण वगैरे विषयात अजिबात रमत नसे. गुरुदेवांनी त्याच्या हाती रंग, कागद आणि ब्रश दिले आणि सांगितले, यात तुला मुक्ती लाभते ना, मग चित्रे काढ. शांतीदेव घोषांना सुरांचे आणि नृत्याचे प्रेम. त्यांना तंबोरा आणि घुंगरू दिले. निसर्गात वृक्षवल्ली जशा स्वधर्माने वाढतात तसे मानवी जीवन वाढले पाहिजे. नारळाच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा केली नाही.
आणि भेंडीच्या रोपाला केळी का लटकत नाहीत याची चिंता केली नाही. एकदा रोप कसले आहे हे ओळखल्यावर मग त्याला योग्य ते खतपाणी देऊन ते कसे फुलेल आणि फळ धरेल ते मात्र पाहिले. त्याप्रमाणे जोपासले. सगळ्या झाडांना पाणी, ऊन आणि माती हवीच त्याप्रमाणे किमान आवश्यक शिक्षण देऊन त्याची जिथे गती त्या क्षेत्रात त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ कशी होईल ते पाहिले. म्हणूनच शांतिनिकेतनात मुलामुलींची भरती प्राथमिक शाळेपासून करण्याचा त्यांचा आग्रह असे. एकदा ते बालक किंवा बालिका शांतिनिकेतनाच्या शिशुभवनात दाखल झाले की मॅट्रिक होईपर्यंत आश्रम सोडायला तयार होत नसे. आजही होत नाही. परकांच्या राजवटीत गुरुदेवांनी हे कार्य उभे केले. अनेक निष्ठावंत सहकारी जोडले. शिवाजी महाराजांनी रांगड्या मावळ्यामधून महान योद्धे उभे केले. तसे टागोरांनी आपल्या जमीनदारीत साधी कारकुनी करणाऱ्या सेवकांमधून जगदानंद बाबूंसारखे तपोधन गुरु तयार केले. गांधी आणि टागोर यांनी आपल्या कार्यासाठी केवळ हिंदुस्थानातूनच नव्हे तर साऱ्या जगातून जी माणसे जोडली ते पाहिल्यावर थक्क व्हायला होते. गुरुदेवांच्या शिक्षण कार्यात आलेल्या या साध्यासुध्या शिक्षकांनी बंगाली भाषेला अमोल ग्रंथांची लेणी चढवली आहेत. लहान मुलांसाठी ज्ञानविज्ञानाचे, मनोरंजक कहाण्यांचे, थोऱ्या मोठ्यांच्या चरित्रांचे, भारतीयांच्या वीरकथांचे, नाटकांचे, गाण्याचे, निबंधांचे स्वतः गुरुदेवांनी तर ग्रंथभांडार लिहिलेलेच. पण त्यांच्या प्रेरणेने या जोडीच्या शिक्षकांनीही आज बंगालीत त्यांना क्लासिक्स म्हणता येतील अशी असंख्य पुस्तके लिहिली आहेत. माझ्या छात्रछात्रींचे कल्याण हा एवढा एकच ध्यास घेऊन ही माणसे आयुष्याची 40-40, 50-50 वर्षे आश्रमात कार्य करीत राहिली. जिथे विश्व हेच एक घर होईल असा संकल्प सोडून गुरुदेवांनी हा ज्ञानमय यज्ञ सुरू केला होता. त्या यज्ञभूमीत सकाळच्या त्या प्रसन्न वेळी मी भोवती फुललेले शैशव आणि यौवन पाहत होतो. जाणत्या स्नेहशील वृद्ध वृक्षासारखे अध्यापक, लहानग्या फुलांच्या रोपट्यांना पाय फुटून ती धावत सुटावी अशी शिशुसेना, मोहर फुलल्यासारखे कौमार्य, मधूनच भारतीय पोशाखात युरोपीय आणि अमेरिकन छात्रछात्री. एक जपानी गृहस्थ गळ्यात पिशवी लटकावून चालला होता. सयाममधले तरुण बुद्ध भिक्षू नारंगी वस्त्रे परिधान करून निघालेले. तेवढ्यात मला दोघा तरुणांनी नमस्कार केला आणि एकदम मराठीत बोलायला सुरुवात केली. एकाचे नाव समर्थ, दुसरे माझ्यासारखे देशपांडे निघाले. समर्थ राज्यशास्त्रावर प्रबंध लिहितायत आणि देशपांडे तत्त्वज्ञानावर. त्या दोघांच्याही तोंडून विश्वभारती, तिथले अध्यापक, त्यांचे ग्रंथसंग्रहालय याची इतकी प्रशंसा चालली होती की पुन्हा एकदा ते खरोखरीच मराठी आहेत की बंगाली असून मराठी बोलतायत याची खात्री करून घ्यावी असे मला वाटायला लागले. दुसऱ्या प्रांतातल्या लोकांबद्दल इतके चांगले बोलायची आपल्या देशात कुठल्याच प्रांतातल्या लोकांना सवय नाही. मी महाराष्ट्राबाहेरच्या अनेक महाराष्ट्र मंडळात गेलो आहे. बहुतेक ठिकाणी इथले लोक अजिबात आमच्याशी मिसळायला तयार नाहीत. हाच सूर. विशेषतः बंगाली आणि मराठी यांच्यावर तर प्रांतीयतेचा आरोप जवळजवळ सगळेच करतात. अशा परिस्थितीत हे दोन मराठी तरुण बंगाली लोकांची आणि विशेष म्हणजे त्यांच्या गुरुजनांची आणि विद्यापीठाची तारीफ करताना ऐकल्यावर त्या सप्तपर्णीच्या छायेत हेही बिघडलेले दिसत आहेत असे मला वाटले. मी कॉलेजात शिकवत नसल्यामुळे तरुण पिढीशी माझा घाऊक संबंध फार कमी येतो. पण एक चमत्कार मात्र मी पाहिला आहे. ज्या ज्या तरुण तरुणींशी माझा परिचय झाला आहे त्यातल्या अगदी संतप्त तरुणींची देखील माणुसकी सुटलेली नाही. इतकेच नव्हे तर जुन्या पिढीतल्या जात, धर्म, प्रांत, भाषा वगैरे शूद्रतेचाही त्यांच्यावर बराच कमी पगडा दिसतो. स्वार्थ आणि शूद्रता ही वाढत्या वयाबरोबर वाढत असावी. रवींद्रांचे वाङ्मय हा अभ्यासाचा विषय नसूनही त्या दोघांनी चांगले वाचलेले दिसले. वर्षा 1.5 वर्षाच्या मुक्कामात सफाईदार बंगाली बोलणेही उचलले होते. दोघेही पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी होते. शांतिनिकेतनात आणखी कोणी मराठी विद्यार्थी आहेत की काय याची मी चौकशी केली. हिंदी भवनात वाईचा एक विद्यार्थी होता. संगीत भवनात अभिजात भारतीय संगीताचे अध्यापक नागपूरचे वझल वारजी गेली 30 वर्षे असल्याचे कळले. मनात म्हटले हे बरे झाले, कारण रोज जरी पंचपक्वाने मिळाली तरी मला 15-20 दिवसातून भाकरी आणि पिठल्याशिवाय इतर कशानेही न भागणारी भूक लागते.
लसूण हा माझा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. बंगाली रांधपात लसूण आणि हिंग वर्ज्य. एकदा मी कॅन्टीनमध्ये लसणीच्या फोडणीची मागणी केली. आधी डिक्शनरीत लसूण ह्याला बंगालीत रशून म्हणतात हे पाहून घेतले. मी रशून मागवल्यावर त्या वेटरने असा चेहरा केला की बंगालीत रशून याचा अर्थ बंगाली इंटू इंग्लिशमध्ये गार्लिक बल्ब याच्या जोडीला ॲसिड बल्ब असाही आहे की काय ते पाहायला हवे असे मला वाटले. बंगालीत तो असे काही बोलला की मला त्यावेळी बंगाली अजिबात समजत नसले तरी त्या वाक्याचा शी असली घाण आम्ही खात नाही असा अर्थ असावा एवढे समजले. असो, वजरवारजींची ओळख झाल्यावर झुणका भाकर सहभोजनाची योजना मांडायचे ठरवले. त्या निसर्गरम्य वातावरणात लसणीची फोडणी आठवावी हे काही फारसे काव्यमय नव्हते. पण हे ओढाळ गुरु डॉक्टर भूदेव चौधरींना वर्ग कुठल्या झाडाखाली भरतो हो? मी माझ्या तरुण मित्रांना विचारले. तो काय, गौर प्रांगणातल्या सिंहसदनासमोर उघड्यावर बसलेल्या एका कोंडाळ्याकडे बोट दाखवीत माझे तरुण मित्र म्हणाले. मी त्यांचा निरोप घेऊन तिथे गेलो. 8-10 जणांचाच तो वर्ग होता. 4-5 छात्री आणि 4-5 छात्र. बंगालीत विद्यार्थ्यांना छात्रच म्हणतात. कोवळी उन्हे अंगावर घेत बंगाली नाट्य इतिहासाचा BAचा अभ्यास चालला होता. भूदेव बाबूंनी आपल्या विद्यार्थ्यांशी परिचय करून दिला. बंगालीत एखाद्याशी परिचय करणाऱ्याला आलाप करणे म्हणतात. अमक्या अमक्याबरोबर तुमचा आलाप झाला आहे की नाही असे विचारतात. स्नेह हा जोडीने बोलण्यापेक्षा जोडीने गाण्यातूनच अधिक घनिष्ठ व्हावा हे योग्यच आहे. मला हे परिचयाऐवजी आलाप होणे फार आवडले. संभाषणालाही बंगालीत आलापच म्हणतात. अर्थात सगळीच बंगाली संभाषणे आलाप म्हणायच्या योग्यतेची असतात असे नाही. संगीतातही आलापाप्रमाणे खटके असतात, हरकती असतात. शेवटी माणसेच ती. त्यांच्यातही संभाषणात आलाप, प्रलाप, विलाप, अपलाप सगळे आहे. डॉक्टर भूदेव बाबूंनी मी महाराष्ट्रातला स्वनामधन्य शिल्पी आहे असा आलाप केल्यामुळे मी दचकलो. या बंगालीने तसे मला अनेक बारीकसारीक धक्के दिले. मी माझ्या बंगालीतून त्याची हळूहळू परतफेड केली हा भाग निराळा. पण मी शिल्पी कसा? पण बंगालीत कलावंताला शिल्पी हाच शब्द आहे. लेखकाचे शब्दशिल्प, नाट्यशिल्प, छबीशिल्प वगैरे वगैरे. आमचा मराठी शिल्पकार फक्त दगडातून शिल्प करीत असतो. उघड्यावर कोंडळे करून बसल्यामुळे की काय कोण जाणे. वर्गाला खोटा औपचारिकपणा नव्हता. एका प्लॅटफॉर्मवर उभे राहून पुढीलांच्या डोक्यात काही शिरते आहे की नाही याची तमा न बाळगता एका घंटेपासून दुसऱ्या घंटेपर्यंत नॉनस्टॉप बोलत राहणारे आमचे प्राध्यापक आणि समोरच्या छात्रांना विश्वासात घेऊन माहिती देणारे भूदेव बाबू. किती परस्पर विरोधी होती ही 2 चित्रे. शांतिनिकेतनसारखा अपवाद सोडला तर हल्ली आपल्या देशात सगळीकडे वर्ग म्हणजे कंटाळलेल्या चेहऱ्यांची एक सभा असते. मी विद्यार्थी होतो त्याकाळी वर्गात इतकी मोठी भरती नसे. वर्ष 6 महिन्यात प्राध्यापकांना सगळ्यांची नावे देखील ठाऊक व्हायची. हल्ली घाऊक उत्पादनाचे दिवस. विद्यार्थ्यांची कुठली, विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचीही नावे ठाऊक नसतात. हे उभयपक्षी सोयीचे असते हा भाग निराळा म्हणा. तास संपला. झाडाखालची पाखरे 4 दिशांना भिरभरायला लागली. मीही लायब्ररीकडे गेलो. लायब्ररीची सध्याची ही टुमदार इमारत खूप जुनी आहे. भिंतीवर अवनींद्रनाथांची काढलेली अजिंठ्यासारखी प्राचीन चित्रे आहेत. अवनींद्रनाथ टागोर आणि नंदलाल बसू ही चित्रकलेतले महान दिग्गज. गुरुदेवांनी हजारो कविता लिहिल्या. नंदलाल बाबूंनी हजारो चित्रे काढली. खुद्द रवींद्रांनी वयाच्या 50व्या वर्षी चित्रकलेची आराधना सुरू केली आणि 1,500-2 हजार चित्रे काढली. किंबहुना जगाच्या चित्रकलेच्या इतिहासात टागोरांच्या चित्रकलेसाठी स्वतंत्र प्रकरण लिहावे लागेल. आनंदकुमार स्वामींसारख्या जागतिक कीर्तीच्या कलाशास्त्रज्ञाने रवींद्रांच्या चित्रकलेवर भाष्य लिहिली आहेत. चित्र, संगीत, साहित्य, कृषी एवढेच नव्हे तर वैद्यकातही रवींद्रनाथांना विलक्षण रस. ते स्वतः हौशी डॉक्टर होते. बाराक्षार चिकित्सा, होमिओपॅथी वगैरे वैद्यकांचा त्यांचा दांडका अभ्यास. बंगाली जीवनात मासे, मिठाई, संगीत, बस जाळणे आणि होमिओपॅथी हे महत्त्वाचे पंचरंग आहेत. टागोरांना बस जाळणे वगैरे जमले नाही, पण डॉक्टरची मोठी हौस.
गांधींनाही वैद्यकीचा रोग होता. गांधींप्रमाणे टागोरांनाही स्वतःवर आहाराचे अनेक प्रयोग केले. गांधींचे तर सत्याचे आणि पथ्याचे दोन्ही प्रयोग चालत. पण टागोर कवी असून या बाबतीत अंतःप्रेरणावादी नव्हते. वैद्यक विषयावरचा फार मोठा ग्रंथसंग्रह त्यांच्यापाशी होता. त्या ग्रंथात ठिकठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे टागोरांनी अधोरेखा काढल्या आहेत. समासात टिपणे केली आहेत. त्यांच्या अड्ड्यावर साहित्यिक, तत्त्वज्ञ, संगीतकार, चित्रकार यांच्याप्रमाणे पेशंट लोकांचाही राबता असे. एकतर काव्याचा आणि वैद्यकाचा काहीतरी संबंध असला पाहिजे. बंगालीत वैद्याला कविराज म्हणतात. टागोर असलेही कविराज होते. हा रवी पोचला नाही असे एकही क्षेत्र नव्हते. जपानी जुजुत्सूमध्ये टागोरांना इतकी गती होती की शांतिनिकेतनातल्या छात्रांना जुजुत्सू शिकवायला त्यांनी जपानी मल्ल आणून ठेवले होते. इतकेच नव्हे तर कलकत्त्यातल्या नृत्य संगीताच्या कार्यक्रमात विश्वभारतीतल्या जुजुत्सू मल्लविद्येचाही खेळ करून दाखवीत. रवींद्रनाथ जमीनदारीचे हिशेब तपाशीत. फार कशाला, भारतीय उद्योगधंद्यांची प्रगती व्हावी म्हणून ते व्यापारातही पडले होते. त्यांच्या बंधूंनी स्वदेशी आगबोट कंपनी काढली होती. ती स्वदेशी आगबोट आणि कंपनी एकदाच बुडाली. व्यापारात बंगाली आणि मराठी लोकांना तितकेच समजते. व्यापाराचा मुख्य उद्देश येनकेन प्रकारेनं नफा मिळवणे हा असतो हे मूलतत्व या अतिबुद्धिमान प्रांतातल्या लोकांच्या ध्यानात आलेले नाही. बंगाली भाषा गोड असली तरी बंगाली दुकानदार आणि कारकून यांच्या भाषेला एक वेगळेच वळण आहे. या कारकुनी भाषेचा दणका मला खुद्द शांतिनिकेतनातल्या या ग्रंथालयात मिळाला. टागोरांनी बंगाली भाषेत किती सुधारणा केल्या तरी दुकानदार आणि कारकून यांची भाषा ते मात्र सुधारू शकले नाहीत. धन्यवाद. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.